इगतपुरी तालुक्यात पावसाने धुमाकूळ घातलेला आहे. दिवाळीपासून जो हा अवकाळी पाऊस सुरू झालाय तो अजूनही थांबवायचं नाव घेत नाहीये. आणि या अवकाळी पावसामुळे इगतपुरी तालुक्यातील तळेगाव शिवारात आपण आहोत. तळेगाव शिवारात जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात जी भात शेतीचं पीक घेतलं जातं आणि या पीक जर पाहिलं तर अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे पूर्णतः ही भात शेती जी उद्ध्वस्त झालेली आहे. आणि ही भात शेती उद्ध्वस्त झाल्यामुळे बळीराजाच्या हातातोंडाशी आलेला घास कुठेतरी हिरावला गेलेला आहे. ऐन कापणीला हे भात पीक आलेलं होतं आणि त्यात अवकाळी बरसला. त्यामुळे जर आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यात ऐन दिवाळीच्या वेळेस पाणी आलेलं आहे. जवळजवळ हजारो रुपये खर्च करून या भात पिकाची लागवड केली होती. मात्र अवकाळी बरसल्यामुळे शेतात पूर्णतः पाणी साचलेलं असून हे आता भाताची जी रोप आहे त्यांना कोंब फुटण्याच्या मार्गावर हे पीक आलेलं आहे. आणि हा पूर्णपणे भात पीक सडण्याच्या मार्गावर आहे. भात पिकाची परिस्थिती अशी आहे का हे भात पीक जे आहे ते जनावरांच्या सुद्धा खाण्याच्या लायकीचं राहिलेलं नाही. चारा म्हणून सुद्धा याचा उपयोग होणार नाही. आपल्या बरोबर येथील शेतकरी आहेत, आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. दादा, नेमकं काय सांगाल? सांगायचं काय, पूर्ण पाण्यातच क्षेत्र गेलेले आहे आणि ते भात पण काय उपयोगाचं नाही, कारण की सगळं पाण्यात कोंब येणार आहे त्याला आणि चारा पण जनावरांच्या उपयोगी येणार नाही. आणि अशा याच्यात मजूर पण आम्हाला भेटणार नाही, कारण की मजूर पण पाण्यात नकोच म्हणणार आहे शक्यतो. आता खूप कष्टाचं काम झालेलं आहे, कारण की जे 2 दिवसात काम होणार होतं ते 8 दिवसाच्या वरती काम जाणार आहे आम्हाला आता. आणि पैसे देऊन मजूर भेटतात का? नाही, मजुरीच तर भेटत नाही, मजूरच भेटणार नाही. आता त्यात पाण्यात असल्यामुळे तर अजूनच मजूर भेटणार नाही, कारण की प्रत्येक मजूर हा काम थोडंसं सोपंच बघतो, कारण की आता एवढं अवघड आहे की याला बाहेर काढायचं, उन्हात वाळवायचं, नंतरून त्याला हे करायचं. त्यामुळं मजूर तर शक्यतो भेटणंच कठीण आहे आता. हा भात पीक तर तुमच्या हातातून गेला, हा चारा तुम्हाला जनावरांना कामी येणार आहे. काहीच नुकसान झालं तो पण सोडून जाणारच आहे. मी तुम्हाला एकंदरीत किती एकर क्षेत्राचं नुकसान झालं तुमचं? 1.5 एकरच्या वर क्षेत्र आहे आमचं. 1.5 एकर क्षेत्राचं नुकसान आहे. तसं जर पाहिलं तर 1.5 एकर क्षेत्राच्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे. आणि आता हे जे भात पीक आहे ते कोणत्याही कामाचं राहिलेलं नाही. त्यामुळे बळीराजाने तात्काळ नुकसान भरपाई करण्याची शासनाकडे मागणी केलेली आहे. शैलेश पुरोहित, TV9 मराठी, इगतपुरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.